8 वर्षाची असताना नवरा वारला, 6व्या वर्षी लग्न झालेलं, काय त्या बाईन करायचं? घरकुल मंजूर केलेलं आहे पण ते घरकुल नाहीये. तीच मोठी अगदी अतिशय दुःखाची गोष्ट झाली माझ्यासाठी. युट्यूब वाला जरी तू असलास तरी तू आमच्या घरचाच होऊन गेलायस. आणि जर तुम्ही कोकणात परतला आता तरच तुमच्या काहीतरी पुढच्या गोष्टींना मार्ग लागेल. असं असतं, 3 गोष्टी जगात सत्य सांगितलेल्या आहेत. बरोबर. सर्प भित्र आहे, हा. वाघ शिळ मांस खात नाही, आणि सतत प्रयत्न केले की देव यश देतोच. तू मला सांगतोस म्हणजे काय भडव्या? मंडळी नमस्कार, मी अथर्व हर्डीकर स्वागत करतो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. हा नवीन व्हिडिओ असला तरी एका सिरीजचा 3रा भाग आहे, त्यामुळे तुम्हाला या व्हिडिओबाबत पूर्वकल्पना असेलच. या अगोदर आपण या सिरीजचे 2 भाग पाहिले. या मालिकेतील पहिले 2 भाग तुम्हाला ज्या प्रकारे आवडलेले आहेत, तुमचे अभिप्राय ज्या प्रकारे आलेले आहेत, त्यानुसार तुम्हाला हा भागसुद्धा आवडेल याची मला खात्री आहे. या भागात आपण या पूर्ण उत्सवाचे प्रमुख, या कुटुंबाचे प्रमुख विजूकाका देसाई या व्यक्तिमत्वाशी अगदी डीपमध्ये ओळख करून घेणार आहोत आणि ह्या व्यक्तीकडे असलेल्या कला आणि या कुटुंबाकडे, या उत्सवाकडे पाहण्याची असलेली दृष्टी आणि श्रद्धा, या सर्व गोष्टी आपल्याला या व्हिडिओमध्ये दिसणार आहेत. त्यामुळे जरूर बघा हा 3रा आणि अंतिम भाग, आणि आवडल्यास शेअर करा, आपला अभिप्राय कळवा. चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. इथे आपल्याला मांजरं सुद्धा खुर्चीवर बसलेली बघायला मिळतील. 2च आहेत की अजून आहेत? नाही, 2च आहेत. 2च आहेत. आणि पावणे मांजरं आहेत आमच्याकडे. आणि मांजरं म्हटल्यावर हल्ली माझा जोडून प्रश्न बिबट्या संदर्भातला असतो. बिबट्याचा कितपत आहे उपयोग? आहे पावसामध्ये त्रास होतो बिबट्याचा, कारण पण आज माणसं वगैरे काय माणसांना त्रास देत नाही. कारण अनेक गावांच्या तसं ऐकायला मिळतं की बिबट्यांमुळे मांजरं टिकत नाहीत, राहत नाहीत. हो, होय ना? नाही, पण टिकतात आमच्याकडे, काही इश्यू नाही त्याला त्याचा. बरोबर. इथे माजघरातून एक दरवाजा जो आलेला आहे, म्हणजे तो हा यांचा खरं तर सामान्यतः वापरातला दरवाजा, परंतु इथे आता देवी असल्यामुळे सध्या ही वाट बंद आहे. परंतु इतर वेळेस देवी नसताना स्वयंपाकघरात येण्यासाठी हा माजघरातला मुख्य दरवाजा. आपण जो छोटासा एक जिना बघितला, स्वयंपाकघराचा माळा, आणि तिथे आवश्यक सामान जे स्वयंपाकघरातनं लागणारं आहे ते इथे ठेवलेलं आहे. नारळ सुद्धा वरती दिसत आहेत आपल्याला. तर नारळ किती आहेत तुमचे एकूण झाड? आमची माडाची 100 झाडं आहेत. 100 झाडं आहेत. आणि माकड, वांदर वगैरे काय उपद्रव नाही, एवढा त्रास नाही आपल्याकडे. त्या मनानं आमच्या अणुसरे गाव खूप सुखी आहे. सुखी आहे. कारण हा सुद्धा त्रास बऱ्याच ठिकाणी, म्हणजे आमच्या पट्ट्यात जास्त खूपच आहे, खूपच. म्हणजे सह्याद्रीच्या पायथा पट्टा जो आहे त्यांच्या स्वाधीन केलेलं आहे सगळं, म्हणजे इतकं असो. नाही, म्हणजे आम्ही नशीबवान समजतो की आमच्याकडे माकडं खूप कमी आहेत. नमस्कार. आता आपण आलो आहोत आपल्या बागेमध्ये. आमच्या या बागेमधल्या 3 युनिक गोष्टी म्हणजे, पहिला हा जो समोर दिसतो हा माड. ओके, या माडाची स्टोरी अशी आहे की माड, आता जो सरळ भाग जो दिसतो ना, इथंपर्यंत माड ज्यावेळी होता त्यावेळी तो ओके होता, आणि चुकून म्हणजे त्या काळामध्ये एक 50-60 वर्षांपूर्वी इथं आग घातली गेली, आणि त्या आगीत तो थोडा होरपाळल्यासारखा आला माड तो, आणि मग काही त्याला झालं मला माहीत नाही, पण तेव्हापासून त्याचं गोल 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 फिरायला लागला. तर आता पण तसं चाललंय बघा. आता शेवटचं सुद्धा बघा, ते गोल 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 फिरत चाललंय वरती हा माड. आणि या माडावर कोण चढत पण नाही आतापर्यंत, कारण भीतीदायक आहे सगळं चढण्यासारखं. असं नारळ जे काय आपोआप पडतात ते आपल्याला मिळतात. युनिक आहे. असं बघायला मिळणार नाही तुम्हाला कुठेही. दुसरी गोष्ट ही विहीर. म्हणजे आमचं अणुसरे गाव हे पाण्याने समृद्ध आहे अजूनपर्यंत, तरी कोणाकडे पाणी टंचाई वगैरे असं नाही आहे. हे 1998 साली असं झालं होतं की आमचे जो पेंगेरे बांध आहे, त्या पेंगेरे बांधावर झडपं लावली होती, NRB. म्हणजे बाहेरचं पाणी आत येईना आणि आतलं सगळं पाणी चुकवून टाकलं होतं. आणि त्या काळामध्ये तुम्हाला इथे दिसेल, हा जो एक समोर भाग दिसतो हा इथं एवढा आडवा, एवढीच फक्त छोटी विहीर होती, अरुंद विहीर होती कोकणातली. आणि त्यातलं पाणी आमच्या आटायला लागलं आणि आमच्या बागेला पूर्ण शेवटलं. मग त्यावेळी बाबांनी निर्णय घेतला की आपण विहीर आता मोठी करूया. मोठी केली विहीर, आणि मग सरकारचे नियम बदलले, लोकांनी विरोध केला नाही आणि ती झडपं काढून टाकली. परिणाम असे झाले की पाण्याची लेवल आता वाढली आणि पाणी एवढं भरपूर आहे, त्यामुळे ही आता मोठी विहीर आपल्याकडे झालेली आहे. हे एक युनिकनेस आहे. नंबर 3ची गोष्ट, कोकणामध्ये तुम्हाला माहिती आहे सगळीकडे की महापुरुष असतो, म्हणजे स्थलाधिपती महापुरुष जो आपण म्हणतो, तो महापुरुष आपल्याकडे आहे. ते महापुरुषाचं आमच्या इथं वडाचं झाड आहे, मी तुम्हाला दाखवतो इथे. हे बघा, हे जे समोर दिसतं हे वडाचं झाड आहे, आणि ह्या झाडाला म्हणजे बाबांच्या माहितीनुसार
आतापर्यंत जवळजवळ 450-500 वर्ष पूर्ण झालेली आहे त्या झाडाला. ओके. दोनदा आम्ही त्याला छाटला कारण विस्तार खूप वाढला होता. मग आमच्या बागेतल्या माडानं थोडंसं त्रास व्हायला आला म्हणून आम्ही थोडंसं छाटलं. आता ह्याचं आम्ही दरवर्षी आम्ही माघ महिन्यामध्ये द्वितीयेला इथे समाराधना असते, ब्राह्मण भोजन इथेच जेवण करायचं आणि इथेच जेवायचं हे आहे. आणि कोकणातलं गावराटी सारखंच आहे ते आणि त्यामुळे थोडंसं पावित्र्य पाळायला लागतं, अशा गोष्टी आहेत. याचा फायदा आम्हाला एकच आहे, महापुरुष बागेमध्ये असल्यामुळे आमच्या बागेमध्ये चोरी होत नाही कुठेही, हे महत्त्वाचे. लोक घाबरतात आणि आतापर्यंत कोणी इथे चोरी वगैरे काय झालेली नाही. लोकांना अनुभव आलेले आहेत, नाही असं नाही आहे. पण ओके, मग एक पॉझिटिव्ह पॉईंट आपण ह्यातला पकडूया आपण, की चोरी होत नाही. त्यामुळे पाण्याचं स्टोरेज आहे संपूर्णपणे. ओके. आता आम्ही गुरं असताना आम्हाला भरपूर पाणी लागायचं, त्यामुळे आमच्याकडे आता सध्या तरी 15,000 लिटरचं स्टोरेज आहे आमच्याकडे आता. आणि ह्यातनं सगळं आमचं संपूर्ण घराचा पाणी पुरवठा जे काय असेल ते सगळं होतं याच्यामध्ये. क्या बात आहे. 3 टाक्या भरलेल्या आहेत वाटतं पूर्ण. हो हो, 3 वापरातल्या 3 टाक्या. किरेबंदी पण टाकी आहे आपल्याकडे वरती, अच्छा. म्हणजे जुन्या टाईपची, हा. ती पण आम्ही वरती ठेवली. एवढा स्टोरेज ठेवायचं काय म्हणजे गुरांसाठी, म्हणजे गुरं आमच्याकडे होती ना त्यावेळेला गुरांना पाणी लागायचं. अच्छा. गुरांचं गोठ्याचं वैशिष्ट्य आहे की आता म्हणजे किती लोकांना माहिती आहे मला माहिती नाही, पण ते कायम स्वच्छ पाहिजे गोठा. जरा जरी शेण कुठे इकडे तिकडे असलं तरी गुरांना याचा त्रास होतो हे आपल्याला कळत नाही. आणि ते मग किवण होणं, जखमा होणं या गोष्टी होतात. त्यामुळे गोठा जेवढा स्वच्छ राहील तेवढं चांगलं, म्हणून ते आम्ही पाण्याचं स्टोरेज त्यावेळेला केलेलं होतं. आता आम्ही गुरं काढली, गोठा आहे वरती, दाखवतो तुम्हाला. येस, इथे पण टाकी आहे. ही कपडे धुण्याच्या दृष्टीने केलेली आहे. हे बाबांचं स्वप्न आहे की घराच्या चारही बाजूला पाणी पाहिजे. कुठेही गेलं तरी मी हातपाय धुवून घरामध्ये जाईन. पाण्याची माझी महत्वाकांक्षा राक्षसी होती. विहीर आमची लांब आहे, पण मग लाईट 77ला 75ला आल्यापासून मग पंप घेतल्यावर अरे हा आता जवळजवळ माझ्या घराभोवती 12,500 लिटरचं स्टोअर आहे. अच्छा. आणि 36 कनेक्शन आहेत घरातनी बाहेर. बापरे. बोट लावीन तिथे पाणी, ही माझी इच्छा एक आयुष्यातली पूर्ण झाली. अच्छा. क्या बात आहे. काय हा शेवटी, आणि आम्ही कोकणस्थ म्हणजे पाण्याशिवाय कोणी थांबलेलं नाही. बरोबर. जिथे पाणी मिळेल तिथे ती वस्ती, पाटाच्या पाण्यावर की असे अवलंबून नाही. बरोबर. एक भाऊ वेगळा झाला ते दुसरी विहीर खणणार, एकाच्या घरात 3-3, 4-4 विहिरी आहे तिथे बघायला गेलं. होय होय होय. पण म्हणजे त्याच्यावरूनही भांडण नको, पाणी माझ्याच विहिरीचं का नेतोस, बरोबर, असं ते पूर्वीपासूनच आहे. विहिरी एकाच्या आग्रात 4-4, 5-5. हो. आणि मग त्यातून कसं प्रत्येक जण शेवटी मध्ये लोड तर तुम्ही आम्ही गोड असं आहे. त्यामुळे उगाच त्यात काय वाकडीक नको कोणाची. बरोबर. लांब राहून चांगलं वागलं तरी अधिक तर बरं असतं, जवळ राहून भांडण करीत बसणे. बरोबर बरोबर. अशी ती वृत्ती आपल्याला. अगदी अगदी. पेशवाई शेवटी भाऊबंदकीतच गेली. होय. आणि मला एक ब्राह्मण समाजाला एवढंच एक सांगायचंय की ब्राह्मण समाजाची एकी अशी टिकाऊ नसते, त्यात थोडी कशी बुद्धिमत्ता सगळ्यांनाच असते. तू मला सांगतोस म्हणजे काय भडव्या, माझं मला मत आहे की नाही, यातून एकी दुरावते. पण ह्या आता शेवटी पूर्वीच्या गोष्टी टाळून अशी घराणी जर की अशी ब्राह्मण वस्ती एकत्र आली तर आपणालाही त्यातून फायदा होईल, दुसऱ्यालाही होईल, इतर समाजालाही आपण काहीतरी देणं लागतो. बरोबर. म्हणजे त्यांनाही नुसतं ब्राह्मणच समाजाचे असेल. आता माझी कशी सगळ्यांशी संबंधित आहे मी. बरोबर. कुठच्याही समाजाच हो नाही. माझ्या लग्नाच्या वेळी 80 साली माझं लग्न झालं तर बुद्धवाडीत आम्ही सगळ्यांना पत्रिका दिलेल्या होत्या. बरोबर. त्यावेळच्या काळानुरूप पाकिटात 1 रुपया घालून जानकी अणसुरकर, सावित्री अणसुरकरीण, अशी जी काय काय होत्या, गिरजा अणसुरकरीण, त्या मला पाकिट 1 रुपया 2 रुपये फार तर, पण त्यात जर प्रेम होतं. बरोबर. किंवा माझ्याकडे येऊन ते इथे अगदी बसायचे. म्हणजे कधी दुजाभाव असा मी केलेला नाही कोणाच्याच. बरोबर. आणि हे तुमच्या लक्षात यातून तुमचं प्रेम पण लक्षात. पण अशा या गोष्टी आहेत. ते ब्राह्मण समाजाला कशी हे पेशवाईच्या काळापासून किंवा आधीपासूनचा कीड आहे. एकत्र कसं असतं, 3 गोष्टी जगात सत्य सांगितलेल्या आहेत. सर्प भित्र आहे, वाघ शिळ मांस खात नाही, आणि ब्राह्मण कधी एक होणे शक्य नाही. जर एक झाले तर पृथ्वीचा उलटी करून टाकतील इतकी बुद्धिमत्ता आहे. बरोबर. पण ते एक झाले तरी किती आवड्याची मोठी. 1-2 महिने झाले की झालं, 2 वर्षात 4 वर्षात तर बारगळ. असं न होता ही आपली एक कायमस्वरूपी एकी कशी राहील. मुख्य प्रश्न असा असतो, मी बरीच उदाहरणं अशी आयुष्यात म्हणजे अनुभवाला आलेली आहेत
एखादा ब्राह्मण बा, आता मी तुम्हाला त्या मागाच सांगितलं की सगळे ब्राह्मण श्रीमंत आहेत. समाजात म्हणा की गैरसमज असतो तो. पूर्वी आंब्याच्या कोळीतून शाई नेऊन लाकडी बोरून ती अक्षरं काढावी, हे समाजात शिक्षण रुजवलं नेहमी हे ब्राह्मण लोकांनीच. किंवा आपण शिकायचं, दुसरी पोरं 4 अक्षर त्यांना यायला पाहिजे. अशा यातून हा समाज शेवटी वाढत जातो. आमच्याच एकाच समाजासाठी असं हे माझं अजिबात बोलणं नाही. बरोबर. पण आपल्यातली एक अशी जी काही घराणी आहेत का बा खरोखर एखाद्याला जरुरी आहे. आता बाकी समाजात बघा, एखादा प्रसंग पडला तर 2-2 लाख रुपये 2 तासात जमा करतात. होय. पण आपल्या लोकात असं दिले तर परत देईल की नाही, मग 10-20 वर्ष काढील, मग बुडविल की काय, असा एक म्हणजे चटकन पुढे येणार नाही. आत्ता इमिजिएटली समजा एखाद्याला 50,000 रुपये आहेत, काय ऍक्सिडेंट झाला म्हटलं, काय उदाहरणं आहेत अशी देतात. बरोबर. आणि सर्वसाधारण माझ्या कल्पनेने ब्राह्मण मनुष्य पैसा कधी बुडवणार नाही. बरोबर. असं माझं तरी एक ऑब्झर्वेशन आहे. थोडा वेळ लागेल, ती बरीच कारणं असतात त्याला काय. बरोबर. पण ती सगळ्यांना समजतात अशी नाही. बरोबर. आता मी एवढा सगळा डोलारा कसा सांभाळतोय काय, हे एक मोठं गुढच आहे. लोकांनाही वाटत असेल की काय देशाचं एवढं चाललंय. पण एक ती माझी देवीजवळ भावना आहे. बरोबर. जुळलेली. त्यामुळे त्या ह्यातून 1-4 लोक माझ्याकडे येऊन जा. आणि माझ्यात मनातच असतं का आज माझ्याकडे कोण आलं नाही, कसं बोललो नाही, कसं आपल्याकडून चहा कसा कोण घेऊन गेला नाही, ही एक माझी जी भावना आहे पडत नाही. त्यानुसार ह्या देवीच्या कार्यक्रमात हजारो लोक माझ्याकडून येऊन जातात. बरोबर. आज बोलवून कोण कोणाकडे जात नाही. खरंय. पण आज एवढी लोक येऊन जाणं, ह्याचा आनंद शब्दात वर्णन करता येत नाही. अगदी नक्कीच असं आहे. इथे मुद्दाम आम्ही तुळशी लावल्यात. आता तुळशी पण कुठं मिळत नाहीत, असा विषय सगळा झालेला आहे. होय. इथे फुलं आहेत काही, आणि पुढच्या भागाला आता प्रशांतीने सांगितलं तसं तुळशी आहेत. ते हे आहे रेन फ्लॉवर. अच्छा. आता आलंय बघा. ओके. मग साधारणपणे ते जर फुल फुलायला लागलं तर महिन्याभराने पाऊस येतो. या हा इकडे आपला गोठा आहे, इथून आज. ओके. इथे पण आपल्याकडे चूल आहे. म्हणजे ज्यावेळी मोठा कार्यक्रम ज्यावेळी आपल्याकडे होतो त्यावेळी तळणीचे पदार्थ वगैरे करायचे असतील तर स्वयंपाकघरात जमत नाही, कारण काय होतं सगळं वातावरण गरम होतं. आणि चुली एकदम वेगळ्या थाटात मस्त डिझाइन. आणि त्या म्हणजे पायांचं तुम्ही मगाशी जसं म्हटलं लाकडं कमी लागणार आणि ज्वाळ सगळी संपूर्णपणे भांडायला लागणार संपूर्ण. काकू नमस्कार. नमस्कार. किती वर्ष ह्या घरात तुम्ही राहताय? माझं 80 साली लग्न झालं, तेव्हापासून मी या घरात आहे. अच्छा. आपलं पूर्ण नाव आणि पूर्वाश्रमीचं नाव? पूर्वाश्रमीचं आहे आशा गजानन काळे, आणि आत्ताच आहे शुभदा गजानन देसाई. अच्छा. म्हणजे गजानन कॉमन राहिलेलं. होय. वडिलांचं पण आणि काकांचं पण इथे. आणि लग्न जमवायला पण सगळे गजानन होते, विनायक होते. म्हणजे गजाननाची कृपा कायम राहिलेली आहे. वा वा वा, क्या बात आहे. कुठे माहेर तुमचं? माहेर आडिवऱ्याला आहे. आडिवऱ्यात? आता माझे आई वडील नाही आहेत, पण भाऊ भाऊज आहेत. माझ्या पाठचा भाऊ भाऊज आहे. बरं. अशी आहेत. अच्छा. म्हणजे आमच्यापासून जवळ आडिवरे? होय, आडिवरा जवळ आहे. अच्छा. आणि आज आडिवरेकर मंडळी तुमच्याकडे आरतीला पण येणार आहेत असं मला कळलं. संध्याकाळी परवा पण येऊन गेली. अच्छा. मग एकदम मूड आज चांगला असेल तुमचा, माहेरची लोक येतात सगळी. बरोबर. आता तुम्ही लग्न होऊन या घरात आलात तेव्हा इथे किती माणसं होती? इथे कोण नाही, माझ्या सासूबाई होत्या, चुलत सासरे होते आणि आम्ही दोघं. आणि त्यावेळी म्हणजे कसं सगळं सोवळं एकदम कडक अगदी. मला ती सवय नव्हती एवढी. मग हळूहळू ते अंगवळणी पडलं आता. बरोबर. लग्नाआधी आलेला होता तुम्ही बघायला घर? होय, घर बघायला. तेव्हा म्हणजे असा घर बघण्याचा कार्यक्रमच असायचा. बरोबर. त्यावेळी एकदा येऊन गेले. मग पसंतीने तुमच्या झालं? होय, वडिलांची पसंती. अच्छा. तेव्हा म्हणजे कसं माझ्या वेळी म्हणजे मुलींनी असं एकदम पुढे यायचं नाही, परक्या माणसाच्या देखत. बरोबर. असं. बरोबर. म्हणजे माझघरातूनच काय ते बोलायचं. बरोबर. मग किती माणसं होती घरात म्हटलं? तेव्हा आम्ही 4घच होतो, आणि एक आजी होते आमच्याकडे, दांडेकर म्हणून. अच्छा. म्हणजे त्यावेळेच्या त्या सोहळ्या झालेल्या आजी. अलवण नेसणाऱ्या वगैरे. बरोबर. तुम्ही एक खूप मोठा काळ बघितलेला आहात आतापर्यंत.
मग काय बदल घडले त्या काळात आणि आता? त्यापेक्षा आता खूपच बदल घडलेत. त्यावेळी सोवळं असे, म्हणजे बाहेरच्या लोकांना कुणाला घरात यायला परवानगी नव्हती असं. बरोबर आणि जुन्या पद्धती सगळ्या. बरोबर सकाळी उठल्यावर पोतेर घालायचं बरोबर चुलीला. बरोबर. चुलीत पूर्वी कसं असं पेंढा म्हणून एक प्रकार होता. अच्छा. हा, तो आज सारवलेल्या चुलीत तो पेंढा पुरून ठेवायचा, म्हणजे शेणाचा गोळा. होय काय? हा. हा. आणि दुसऱ्या दिवशी ती चूल पेटवायची आणि जी चूल वापरात असेल दिवसभर ती सारवून ठेवायची, असं होतं. अच्छा. आणि मग तो पेंढा असा वर काढायचा, म्हणजे रात्रभर त्या आगीने तो तेवढा थोडा निखारा व्हायचा तयार. बरोबर. मग त्याच्यावर काहीतरी सोडणं बिडणं घालायचे आणि तो आपोआप विस्तव करायचा तयार. अच्छा. म्हणजे असं बा रॉकेल ओतून पेटवलाय किंवा काय असा प्रकार नव्हता त्या. बरोबर. आणि ती मला काहीच माहिती नव्हती, पण मग सासूबाईने ते शिकवले. अच्छा. कसं होतं ना आता तुमचं? कधी सासू आणि सून म्हटल्यावर बऱ्याच चांगलं ठिकाणी होतं, चांगलं होतं. अच्छा. कारण त्यांना काही मुलगी नव्हती, हे एकटे. बरोबर. त्यामुळे चांगलं होतं ना. तर काही वेळा जरा म्हणजे असं मला पण ते सोवळ्यावळ्याचा एवढा अनुभव नाही. बरोबर. जरा मग काहीतरी गडबड व्हायची, पण नाही, सांभाळून घेत त्यावेळी. अच्छा. आणि माझ्या म्हणजे सख्या नंदा नव्हे, चुलत नंदा, हम्म. पण ते अगदी सख्यासारखं कुटुंब आमचं. त्यामुळे त्यांनी पण खूप सांभाळून घेतलंय मी. बरोबर. आता त्या वयस्कर झाल्या, दोघी गेल्या. अच्छा. असं. पण अजून एक आहे, पण अगदी वयस्कर आहे, त्यांना प्रवास झेपत नाही. बरोबर. नाही तर दरवर्षी ही सगळी मंडळी म्हणजे ह्या माहेरवशनी माहेरपणाला येत महिना. होय काय? असं. अच्छा. एक कर्मठ काळ सुद्धा तुम्ही बघितलेला. होय, सोवळं खरंय. असू दे, काही सात्विक गोष्टी योग्यही होय, असतील, होय, होय. पण काही अतिरेक सुद्धा त्या होय. काळात होता. होता. तर मग अशा खरंच काळात तुम्हाला एक असा पती मिळाला जो स्वयंपाकात सुद्धा खूप होय, सगळ्या तरबेज आणि कला इंटरेस्ट अवगत आहेत. असलेले असे काका आहेत. तर मग त्याविषयी कसं वाटतं? कारण मी आज सुद्धा बघितलं, भाजी वगैरे ते स्वतः होय, करत होय. होते आणि खूप आवडीने सगळं ते करतात. होय, त्यांना तर काय त्या झालं, बाबतीत तुम्ही कसं स्वतःला फील हा. करता? म्हणजे बाकी छान आहे सगळं. स्वभाव थोडा तापटच आहे. बरं. अच्छा. पण बाकी मन मिळावं आहेत. म्हणजे अच्छा. मला कधी काय कमी पडू दिलेलं नाही, असं बरोबर. व्यवस्थित सगळं. बरोबर. त्यामुळे छान वाटतंय सगळं. म्हणजे त्यावेळेचं माझं आयुष्य आणि आत्ताचं आयुष्य जमीन अस्मानाचा फरक आहे. आता बरोबर. मोठा मुलगा माझा मुका आहे खरा, पण बाकी सगळं कामधंदा करतो. हा धाकटा मुलगा, त्याच्या अंगात सगळ्या कला आहेत. हो. आणि आता सून चांगली मिळाली आहे, हम्म. नात झाली आहे, त्यामुळे मी आनंदी आहे माझ्या कुटुंबात. वा. आता मुलगा सुद्धा तुमचा परत आलेला आहे गावी. होय, मग होय. त्याविषयी कसं वाटतं? हा, त्याला ती खरी म्हणाल तर घरची आवड. म्हणजे घरी राहायचं आणि काहीतरी करायचं असं. पहिल्यांदा ज्यावेळी, आणि मला अभिमान त्याचा, म्हणजे कसा, आमच्या घराण्यात इतकं कोण शिकलेलं नाही. हा एकटा, हा पहिलाच असा इंजिनियर झाला. बरोबर. त्यामुळे मला तो आधी आनंद. बरोबर. बरं, 10वी पास झाला, राजापूर म्हणजे पूर्ण तालुक्यात पहिला नंबर काढला. बरोबर. आणि दुसरं म्हणजे सगळी त्याला घरची आवड आहे, हे विशेष आहे त्याचं. पण इंजिनियर झाल्यावर आता परत गावात राहायला येईल असं वाटलेलं? वाटलं नव्हतं, म्हणजे माझाही थोडा असा विरोध होता की नोकरी करावी त्याने असं. बरोबर. पण त्याला ती आवड असल्यामुळे मग तो घरी आला. मग आता समाधान आहे? शिक्षण, आता समाधानी आहे मी. कसं, एवढं शिक्षण घेऊन घरात राहायचं म्हणजे थोडं कुठेतरी मला असं खटकत होतं ते. बरोबर. पण आता नाही, कारण आता त्याने सगळ्या कला, घरी राहायचं म्हणजे सगळं अगदी यायला हवं, सगळी आवड हवी. 4 लोकांना एकत्र आणणं आधी, किंवा आपल्या सगळी कुटुंबातली नातेवाईक माणसं सगळ्यांना जोडून ठेवणं, हे महत्वाचं. बरोबर. आणि त्यांचा जो व्यवसाय आहे कोळंबी प्रकल्प, मग त्याविषयी तुमचं काय मत होतं सुरू केलं तेव्हा? त्याविषयी मत माझं चांगलंच आहे. अच्छा. माणसाला कसं कुठेतरी असं अपयश येतं, पण त्याने खचून जायचं नाही. सतत प्रयत्न केले की देव यश देतोच. आणि जास्तीत जास्त माझी आधी श्रद्धा आहे देवावर. वा. असं. पण शुद्ध शाकाहारी कुटुंब आणि त्यात कोळंबी प्रकल्प आणि वगैरे, मग त्या बाबतीत कसं वाटलं? त्या बाबतीत म्हणजे मला तसं काही वाटून घेणार नाही, कारण तो एक व्यवसाय म्हणून तो करतोय ना. वा. मग त्याला माझा पाठिंबाच राहील. अगदी अगदी. म्हणजे आधुनिक विचार आहेत तुमचे खूप. होय. आणि अजूनही मला असं वाटतंय, मला आता 66 वर्ष लागेल 15 तारखेला. तर मला असं एवढी उमेद आहे अजूनपर्यंत की ह्याने सुरुवात केली. मी त्याला म्हटलेलं पण आहे,
तुला मी मदत करू शकते. अर्थात त्या चिखलात मी जाऊ शकत नाही हे जरी खरी असलं बरोबर. तरी पण रात्रभर जागरण करायची असतात. हो. कारण एकटा एकटा करतो ना, मग माझा जीव जरा असा तर म्हटलं मदत करू शकेन मी, शक्य होईल तेवढी. वा वा वा, खूपच छान वाटलं काकू तुमच्याशी बोलून. तुम्हाला आतापर्यंतच्या काळातली एखादी अशी भावनिक आठवण जी आजही आठवली की डोळ्यात पाणी येतं, होय. अशी कुठली आठवण आहे? भावनिक आठवण आहे मला. माझी बहीण वारली ना, तीच मोठी अगदी अतिशय दुःखाची गोष्ट झाली माझ्यासाठी. कुठे असायच्या त्या? त्या चिपळूण, अच्छा. त्यांची खानावळ होती आणि तिला डायबेटीस होता ना, कधी पथ्य केलेलं नाही काय नाही. ते आलेत मला बरोबर. मिळून, काका पण भेटले ती म्हणजे जीवाला चटका लावणारी गोष्ट घडली. किती वय होतं त्यांचं? तिचं वय साधारण 55-56 एवढं होतं. अच्छा. पण खानावळ वगैरे त्या स्वतः होय त्यात होय, असायच्या? स्वतः खूप वर्ष, म्हणजे त्यांच्या वडिलांपासूनचा तो व्यवसाय. पण पुढे तिने ते चालू ठेवलं आणि अचानक अशी आजारी पडली. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला होती. अच्छा. म्हणजे 2-3 महिने सतत कायम हॉस्पिटलच. मग आमच्या पण सारख्या फेऱ्या होत्या. मुलगा आम्ही सतत जात होतो. भाऊ भाऊजय होती चिपळूणची, आडिवऱ्याची. पण ती आठवण म्हणजे आयुष्यभर राहणार, इतकं दुःख होतंय तिचं. खरंय. पण ह्या अशा गोष्टी आहेत ज्या आपल्या कोणाच्याच हातातल्या नाहीयेत, परंतु होय. यातून पण काय झालं, आम्ही लहान, आमच्या माहेरची परिस्थिती अतिशय जरा खालावलेली होती. पण त्या काळात म्हणजे आम्ही एकदम एकत्र भावंड अशी होतो आणि ती कायम एकत्र राहिलो, कायम. किती भावंड तुम्ही? आम्ही 4, मी मोठी, अच्छा. माझ्या पाठचा भाऊ आता घरी आहे आडिवऱ्याला, बर. त्याच्या पाठची ती बहीण चिपळूणची, आणि 4 नंबरचा भाऊ शेंडे फळणार ते. अच्छा. तो जरा म्हणजे सगळ्यांचा लाडका बरोबर, असं. बरोबर. आता हा धनंजय आला ह्या. बरोबर. त्यामुळे कधी आम्ही एकमेकांना कधी दुरावलेलंच नाही. काही असो, वेळ प्रसंग असो, काही असो, पण आम्ही एकत्र. असं त्यामुळे ते जरा जीवाला चटका लागल्यासारखं झालंय. हे खरं आहे. यातून नात्यांमधला जिव्हाळा लक्षात येतो आपल्या, की माणूस गेला तरी त्याच्या आठवणी कायम स्मरणात राहतात. आणि स्वाभाविक आहे आपल्याला वाईट वाटणं, आणि अशा प्रकारचा प्रसंग सामोरं जाणं म्हणजे खूप मोठं धैर्याचं काम आहे. परंतु अपरिहार्य गोष्टी आहेत यातूनच आपल्याला पुढे जावं लागतं, नाईलाज आहे. ते पण मनान खूप खचलेलेच होते, आता सावरलेत ते. त्यांना सांगितलेलं आहे, आम्ही तुम्हाला म्हणजे ह्या भाऊजाई आम्ही बहिणीसारख्याच आहोत, आम्ही सांभाळू. खरंय. असं. व आजच्या काळात अशी नात्यांमधला ओलावा हा खरंच दुर्मिळ झालेला आहे. आणि कोकणात आपल्याला अशी नाती घट्ट अजूनही बघायला मिळतील, जिथे माणुसकी अद्याप जिवंत आहे आणि आपल्यासारख्या माणसांमुळे ती जिवंत आहे. काकू, खूप खूप धन्यवाद. तुमच्या आठवणी तुम्ही आमच्यासोबत दिलखुलासपणे व्यक्त केल्यात. तुमच्या कौटुंबिक आठवणी असतील किंवा तुमच्या माहेरच्या आठवणी असतील, सर्व गोष्टी आमच्यासोबत शेअर केल्यात आणि आमच्यासाठी वेळ दिलात. दुपारची वेळ आहे, जेवणाची गडबड आता असेल, परंतु त्यातही वेळ काढून तुम्ही आमच्यासोबत जास्तीत जास्त खुल्या मनाने गप्पा मारल्यात, त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. या एक गोठा दाखवतो आता. गुरं नाही आहेत गोठ्यामध्ये, हरकत नाही, पण गव्हाणी वगैरे अजून तशीच आहे सगळी. हो. आणि ही माडावर चढण्यासाठी शिडी घेतली आहे. अच्छा. म्हणजे उद्देश तसा होता की आता जे काही इथे तरुण मुलं राहतात आपल्याकडे इथं, ते त्यांना ते शिकावं आणि त्यांनी ते वापरावं म्हणून. बरोबर. दुर्दैव असं झालं की जास्त कोणी वापरत नाहीये. 100 मुलांमध्ये एखादा मुलगा कोणतरी हे शिडी वापरतो. बरोबर. मग शेवटी आता मग माझे मीच नारळ काढून घेतो सगळे. मग होय काय? तुम्ही स्वतः हो वापरता? क्या बात आहे. आता गोठा बंद आहे, मनुष्यबळ कमी आहे. दुसरी गोष्ट, चारा वगैरे ह्या गोष्टी परवडणारा विषय राहिलेला नाही आता सध्या. बरोबर. त्यामुळे सध्या गोठा बंद ठेवलेला आहे. पुढे बघू, पुढे मागे काही चेंजेस झाले तर आपण बघू, करू. इथे मी जी गव्हाणी म्हटली ती ही गुरं बांधायची जागा, ही गुरं बांधायची जागा संपूर्णपणे. आमच्याकडे गव्हाणी म्हणतात याला. गव्हाणे बरोबर. म्हणजे गव्हाणीत चारा घालायची, हा, ह्याला बांधायची. आता इकडून मग तुला आता हे पण दाखवतो तुला. आलो. लाकडी, हे लाकडी काथोटली आहे.
काथोटली. हा काथोटली. अच्छा. काथोटलीचा उपयोग कसा करायचे पूर्वी लोक? पूर्वी कोकणस्थ ब्राह्मणामध्ये बोडणाची प्रथा आहे अच्छा. आपल्याकडे. हा. मग त्या देवीची पूजा करायची आणि देवीला पंचामृती स्नान घालायचं. बर. मग दूध, दही, तूप, मध आणि साखर बस. यांचं स्नान घालायचं अच्छा. आणि ते कालवायचे. म्हणजे देवीला स्नान घालून ती कालवायचं, अशी ती पद्धत आहे बोडणाची. मग कोकणात ब्राह्मणामधला प्रकार आहे तो. बरोबर. मग त्यासाठी म्हणून ही काथोटली आपली लाकडी बनवलेली आहे संपूर्ण. हो. एका लाकडामधली संपूर्ण काथोटली आहे ही सगळी. आता काय याचा वापर तुमच्याकडे आता वापरायचा आमच्या लोणच्यासाठी होतो. लोणच्या आम्ही याच्यामध्ये कालवतो. होय काय? हा, आणि भरून ठेवतो मग किनमातीच्या भरणीमध्ये. अच्छा. हा पण प्रकार तुम्हाला कुठे बघायला मिळणार नाही. लोणची याच्यात करायचा काय उद्देश नेमका? असं लाकूड आहे ना सगळं हे, त्यामुळे बाकी म्हणजे मगाशी बाबा म्हणाले त्याप्रमाणे हार्मफुल मटेरियल ह्याच्यामधनं आपल्या पोटात जात नाही. लाकूड, माती हे सगळ्यात चांगलं. माती भांडी सगळ्यात चांगली. प्रेफरन्स पहिला मातीच्या भांडीला, 100%. त्यानंतर लोखंड, त्यानंतर तांबे आणि पितळ. आता अल्युमिनियम जे आपण वापरतो हे ऍक्च्युली चुकीचं आहे. बरोबर. कार्सिनोजेनिक मटेरियल आहे. म्हणजे कॅन्सरला प्रवृत्त करणारे घटक त्या अल्युमिनियम मध्ये असतात. अच्छा. म्हणून शक्यतो अल्युमिनियम वापरू नका. बरोबर. मगाशी म्हटलं त्याप्रमाणे स्टोरेजसाठी ही एक टाकी आपण ठेवलेली आहे इथे. ही टाकी ठेवण्याचा उद्देश असा होता की त्याच्या पलीकडे गोबर गॅस आहे. बरोबर. म्हणजे गोबर गॅसला आम्हाला पाणी ओके. लागायचं शेण कालवून वगैरे घालायला, म्हणून आम्ही ही टाकी इथे बनवलेली होती. बरोबर. आणि त्याला अटॅच इथे संडास केलेला आहे. म्हणजे संपूर्ण जे काय महिला आहे त्या गोबर गॅसच्या टाकीमध्ये जायच्या, ओके. तिथे विघटवून त्यातनं गॅस तयार होऊन आपण त्या गॅसचा वापर स्वयंपाकघरामध्ये करायचो आपण. बरोबर. आता हे सगळे सिस्टीम बंद ठेवली आहे. गुरण आहे त्यामुळे सिस्टीम बंद आहे. बरोबर. म्हणजे गौरीच्या निमित्ताने इथे येणं झालं, हा. परंतु तुमचे सगळे इथले उपक्रम बघता आणि तुम्ही जे जतन केलेलं आहे सगळे, म्हणजे मला स्वतःला समाधान झालं. आपला नेहमीचा जो कंटेंट असतो त्याला अनुरूप असं सगळं आपल्याला इथे दाखवता आलं. कदाचित त्याहून जास्त मला काही म्हणजे अपेक्षेपेक्षा जास्त जिथे मिळतं तेव्हा जास्त आनंद होतो. त्याच पद्धतीने इथे मला अनेक नवीन गोष्टी बघायला मिळत आहेत आतापर्यंत. आपण पुढे सुद्धा अजून अंगणाचा भाग आपल्याला बघायचा आहे. येस येस या. इथे ठेवूया हो टेबलावर. हो. आता काकांनी हे जे काही भांड काढलेलं आहे हे मातीचं आहे म्हणून. मातीचं आहे, याला काय म्हणतात का? खापर पोळ. खापर पोळ. अच्छा. आता मला सांगा, या खापर पोळ्यात काय बनवलं जातं? ह्या भांड्याचं नाव खापर पोळ्या? ह्या भांड्याचं नाव खापर पोळ. खापरपोळ. ज्याच्यावर पोळी तयार होते अच्छा. म्हणून तर खापर पोळ. बर. तर ह्याच्यावर तर एक त्याला म्हणजे बोलायला आणखी एक तासभर गेलं तर नको, पण याच्यात पीठ आपण ओतलं बरोबर. की मधमाशीच्या पोळ्यांसारखे त्याला घरके पडतात. अच्छा. आणि मग तसं एवढ्या जाडीची पोळी साठी पोकळ पूर्ण. बरोबर. पण ह्या भांड्याचं वैशिष्ट्य म्हणजे ह्याला राखेचं पाणी किंवा मिठाचंच पाणी लावायचं. बरोबर. तेल बिल लागत नाही त्याला. अच्छा. आणि तेल लावून तो त्या प्रकारचा पदार्थ तसा बरोबर होत नाही. बरोबर. म्हणे ह्याला पूर्वीपासून, आणि ती खापरपोळी काढल्यावर पुन्हा पाण्यात धुवायची बर. आणि मग अशा त्या उभ्या करून ठेवायच्या परातीत, की एकदम त्या सॉफ्ट होतात अगदी. म्हणजे स्पंज होतो तसा. अच्छा. असतो तसा. ओके. आणि मग त्या नारळाच्या रसाबरोबर गुळबिळ घालून वेलची टाकावी आणि त्यात त्या बुडवून खायच्या आहे. अच्छा. ती पूर्ण त्याला घरके पडले तरच तो पदार्थ चांगला. पण आता ही भांडी कुंभारांची कलास्वाती लोप पावली, हे कोणाला माहितीही नाही. बरोबर. कारण मी बरेच ठिकाणी चौकशी केली. बरोबर. ते मला म्हणायला लागले त्या कुंभार मडकी विकणाऱ्या की तुम्ही कुंभारवाड्यात हे घेऊन या तर म्हणे शक्य होईल हे भांड तयार करणं. अच्छा. पण हे आहे आता माझ्याकडे, पण तितका तर प्लेन नाहीये. बरोबर. म्हणजे हा गोड पदार्थ आहे. गोड पदार्थ आहे. आणि भाकरी आणि पोळी यांचा कसा मधला म्हणता येईल जाडीच्या दृष्टीने, आणि फार पारंपरिक आहे. म्हणजे पूर्वी खापरपोळ्या हे विशेष पदार्थ. बरोबर. आता पिझ्झा बर्गर हे सगळं आलं हल्लीच्या यांना, हे माहिती नाही आणि करणं त्याहूनही जमणार नाही. मी स्वतः सुद्धा पहिल्यांदाच ऐकतोय, बघतोय, इथला असून सुद्धा, कोकणातलाच असून सुद्धा, कारण इतक्या झपाट्याने लोप पावलेल्या आहेत आपल्या ह्या गोष्टी सगळ्या, अगदी अदृश्य झालेल्या आहेत. आणि त्यात आपल्यासारखी काही मंडळी त्या जतन करून अजूनही टिकवून आहे, त्याबद्दल विशेष कौतुक आहे. घावन हा माझा हातखंडा विषय. होय काय? म्हणजे पूर्वी काहिली असत लोखंडी, त्याच्यावर, पण आता निर्लेप तवे आले. पण मी आजपर्यंत जवळजवळ हजारो किलोचे घावन केलेले आहेत. बापरे. म्हणजे कोणाकोणाचे ऑर्डर असतात, 125 घावन पाहिजे, 150 पाहिजे, 25 पाहिजे, 75. आपणाला वेळ असला तर होय म्हणायचं, तेवढे ते करून द्यायचे. पण म्हणजे कॅटरिंग हा तुमचा व्यवसाय म्हणता येईल की? नाही, हा घरगुती, पण आम्ही असे तयार करून देतो, त्याचे पैसे आम्ही घेतो. बरोबर. दिलेल्याचे. पण असा मोठा असा व्यवसाय नाही. आपणाला वेळ असेल तर ते होय म्हणणार. कधी जाहिरात केलेली नाही? पण इथे जाहिरात झालीच आहे. लांबून देवगड मधून माझ्याकडून नेणारे आहेत. बरोबर. किंवा इथे जवळपासच्या गावात. बरोबर. पण ह्या आता कसं, तो चक्कीवर दळलेल्या तांदूळाचे घावन चांगले होत नाही.
अच्छा, त्याला घरी जात्यावर दळलेलंच पीठ लागतं. तुम्ही अजून जात्यावर हो, दळता? आमच्याकडे त्या 2-3 कामवाल्या त्या दळणाऱ्या आहेत. ओले तांदूळ मध्ये धुवून ते दळायचे असतात. माणसं मिळतात का? मिळतात, पण काय आलंय त्या समाजात सुद्धा बरीच सगळे मुंबईला जाणारी झाली. बरोबर. पुढच्या पिढीतली मुली शेणात हात भरायला त्यांनाही त्यांच्या लोकांना आता घाण वाटते. बरोबर. आणि तो समाज कमी झाल्यामुळे आहे तो कोणाच्या वाटणीला येत नाही. त्यामुळे आतापर्यंत जशी माणसं मिळत होती तशी आता मिळत नाही. त्यातली 25% कमी झाले. आणखी 5-10 वर्षांत कामवाले कोण मिळेल की नाही ह्याचा संभ्रमच आहे. पण त्यासाठी साधारण आपली तेवढी तयारी पाहिजे की सगळं आपण करता येण्यासारखी. तर आता आमचा इंजिनियर मुलगा आहे, तो येऊन राहिलाय, तो काय नारळ पाडणं यंत्रान आहे तो करतो. बरोबर. पण एक नारळ पाडायला तर अर्ध्या लिन मागायला जर 10 नारळ एका माडावर 5 त्याला द्यायचे, पाडणाऱ्याला 5 आपण घ्यायचे, ह्यात आम्हाला तरी काय परवडणार. होय होय. त्यामुळे आता पडलेलेच नारळ आम्ही बरेचसे जमवतो. बरोबर. आणि विशेष म्हणजे मला सांगायचं आत्ताच्या पिढीला, हा स्टील आणि अल्युमिनियम जर काय बोकाळलं आहे हे अजिबात चांगलं नाही आरोग्याला. पूर्वीचे लोखंडी तवे, ह्या काहिली, कढया, ह्यात केलेले पदार्थ तुमच्या शरीरात त्यातून लोह जातं. बरोबर. आता बाहेरून लोहाच्या गोळ्या घ्यायच्या तसं त्याला लागत. किंवा पित्तळ, तांब पित्तळ अतिशय चांगलं. पूर्वी आमची चुलतीनी होती, तांब्याच्या तपलीशिवाय कधीही भात केलेला नाही. त्या कारणानं कॉपर आपल्या पोटात जातं. पितळच्या पातेल्यातून जास्त पोटात जातं. हे तुम्हाला आरोग्याला अतिशय चांगलं आहे. बरोबर. आणि मातीचं भांड किंवा दगडी हे तर सर्वात श्रेष्ठ. बरोबर. मातीच्या भांड्याचा तुमच्या शरीरावर कसलाही दुष्परिणाम होत नाही. अगदी. माझ्याकडे कढी करण्यासाठी, पिठलं कुलठाचं करण्यासाठी, आंब्याची कढी करण्यासाठी अशा निरनिळ्या मातीची भांडी होती. पण ती आता फुटली. आणि आता मला हवी तेवढी ती मोठी मिळत नाही, पक्की भाजलेली नसतात. बरोबर. त्यामुळे मी तो हल्ली नाद टाकलाय. पण माझ्याकडे दगडी अजून एक आहे कढी करण्याची. 7 दिवस दगडीत ती कढी ठेवायची उकळून एकदा. बरोबर. की ती जशीच्या तशी राहते आणि चव वाढत जाते त्याची. अच्छा. पण हेच समजा तुम्ही स्टीलच्या किंवा अल्युमिनियमच्या भांड्यात ठेवलात तर त्या भांड्याचा परिणाम कुठचाही क्षार धातूच्या भांड्यात करायचा नाहीये. म्हणून पूर्वी काथोटल्या लाकडी, हे आमसोलो तयार करण्यासाठी म्हणा. आता आम्ही कोकणस्थ, आमच्या बोढण भरणं हा एक प्रकार असतो. अच्छा. देवी ठेवून तिच्यावर पंचामृती 5 बायकांमार्फत पंचामृत घालायचं. तर त्यासाठी लाकडी काथोटली असायची. तर ते आता कुठे मिळत आहेत. मग आता पराती घ्यायच्या बोढण भरायला. बरोबर. पण ते खरंच चांगलं नव्हे. बरोबर. दैवाचं काम जे काय पूर्वीपासून आहे त्या रिवाजानंच व्हायला पाहिजे. अगदी. तर ह्यासाठी आता कलई लावणं तांब्या पितळच्या भांड्यांना हे महाग पडतं. बरोबर. पण तुम्ही 1-2-3 सेट असतील तर एकदा लावून आणलेली कलई 5 वर्ष सुद्धा त्याला काही होत नाही. बरोबर. बरं, कलई जाईल कशी. आता हे नॉनस्टिक आले तवे. होय. त्याला ते कोटिंग जाऊ नये म्हणून लाकडी उलट नाही वापरायचे. तोच पूर्वीचा विषय, पण आता नवीन ह्यात आला. बरोबर. आता पूर्वी भांड्यांची कलई जाऊ नये लावलेली म्हणून लाकडी उलथे, लाकडी पळ्या बरोबर. हे वापरीत असत. उद्देश तोच की त्याची कलई लवकर जाऊ नये. आता मी घातलेत 1000 रुपये तव्याला, तसं कोटिंग आत्ता जाऊ नये, 5 वर्ष जरी टिकावा. या म्हणजे मूळ शेवटी फिरून फिरून आपण गोलच फिरत पुरा त्याच जागी येतो. हाच विषय. त्या आत्ताच काय आहे हा आमचा विषय सोडूनच द्या. पण आमच्या कोकणस्थात काय, कराड्यांच्यात काय, पूर्वी 10 वर्षाची बाई जरी विधवा झाली तिला केश वपन करून सोवळी करायची. म्हणजे अलवाणात त्या असायच्या. अशा मी 20-25 बायका लहानपणापासून बघितलेल्या आहेत. बरोबर. केवढं त्यांना दुःख होतं. आधी नवरा गेलेला, त्यात ती 10 वर्षाची. आणि ह्या विषयावरच मी एक, जसे पेंडसे, श्रीना पेंडसे मोठे लेखक होऊन गेले, म्हणजे ते कसे स्थानिक स्वरूपात लेखन करा पण इतकं मार्मिक. गोनी दांडेकर काय ते सुद्धा. मग त्यांची एक तुंबाडचे खोत मी कादंबरी वाचली. अच्छा. श्रीना पेंडशांची. आणि मला ही कादंबरी लिहिण्याचा एक ही मिळाली, उपरती झाली. होय काय. मग मी एक कादंबरीचा भाग, माझा एक भाग पूर्ण लिहून झालाय. बर. हा विषय हाच आहे. सोवळ्या बायका त्यांनी कसं दुःख सहन केले, तरी उमऱ्याच्या हात राहून गावात कशी सेवा करीत असत. आपल्या आपणच एकट्यान खाल्लं म्हणजे नाही, समाजाशी आपली बांधिलकी आहे. आपणाला मिळणाऱ्या 2 पैशातून 1 पैसा जरी तिथे जावा समाजासाठी, ही जी धारणा त्या बायकांची होती
किंवा पाककलेत निपुण अशी एक माझी लांब लांबची आजी ताईयाजी दांडेकर म्हणून पाककलेत निपुण बालविधवा 8 वर्षाची असताना नवरा वारला 6व्या वर्षी लग्न झालेलं काय त्या बाईन करायचं बापरे. अशा ती पण इतकी हजारो पानाचा स्वयंपाक करणारी ती पराक्रमी बाई होती आणि मी तिला बघितलेली मी लहान असताना अगदी ती आमच्याकडे यायची पण माझी आई म्हणजे महिन्याची काय अडचण आली तर ती येऊन मग जेवण करायला यायची पण सागराप्रमाणे तिचं हृदय अथांग सागराप्रमाणे तिचं हृदय होतं मायेनं भरलेलं. तशीच आमची थोरली चुलती आई नाही इतकी तिची आठवण मला येते. बापरे. कारण तिचं हातचं पिठलं भात आमटी भात भाजी आता फणसाची भाजी बिजीचा हातखंड आहे त्यासारखी भाजीची चवच आम्हाला कधी चाकता आलेलं नाही आणि अतिशय माया. त्या काळी एवढा पैसा बिसा नव्हता पण चुलत सख्ख कधी त्या आमच्या चुलतीन केलेलं नाही. येईल तो आपला आणि अशा दृष्टीने तिनं संसार सगळा चालवला आणि आता ती गेली आज 20-1 वर्षापूर्वी. बरोबर. पण अजूनही आम्हाला तिच्या आठवणी तशी माझी आई म्हणजे पाककलेत निपुण होती. बरोबर. त्या तिचं बघून बघून मला आता सगळे पहिले पदार्थ येते. त्या आमच्या गावात सुद्धा सत्यभामा तुरपुडे म्हणून अगदी जवळजवळ 80 वर्षाची बाई ती सुद्धा नेहमी म्हणायची विजूचे घावन म्हणजे अगदी म्हणे जाळीचे रुमाल आणि मला मात्र म्हणे काही तो करता येत नाही गोळा होतो बरेचदा ती म्हणायची. आणि आता माझ्याकडून नेणारे घावन सुद्धा इतकी जाळी कोणाच्याला पडतही नाही आणि न डाग पडता तो घावन व्हायला पाहिजे. बरोबर. करपलेला आहे असाही होता आणि एकदम खुसखुशीत. वा. तर ते घावन असं मी म्हणजे मला एक तो छंद म्हणा किंवा कोण खाणारे असे भेटले की त्यांचा तो मिळणारा आपणाला प्रतिसाद यातून ह्या गोष्टी घडत गेल्या. सुंदर सुंदर. आणि आज अनेक आठवणी काकांनी आल्या. अगदी काही मिनिटात आपल्याला आपल्या समोर चित्र उभं केलं. त्यांनी तो काळ स्वतःहून बघितलेला आहे अनुभवलेला आहे आणि मी अनेक प्रश्न विचारणार होतो ते ह्या सगळ्यातून कव्हरच झाले ऑटोमॅटिकली की त्यांच्याकडे ही पाककलेची आवड कुठून आली इतका त्यांना इंटरेस्ट त्याच्यात कसा आहे हे त्यांनी सांगितलंच आत्ता आपल्याला. आणि संवेदनशील किती काका आहेत हे पण आपल्याला ह्यातून लक्षात आलं कारण त्यांनी जो उल्लेख केला अलवणातल्या बायकांविषयी बालविधवा झालेल्या स्त्रियांविषयी आणि त्यांच्यावर आधारित त्यांनी कादंबरीचा एक भाग लिहून त्यांचा झालेला आहे आणि ते आम्ही वाट बघतोय काका ती कादंबरी कधी प्रकाशित होईल. पण मला डोळ्याच्या प्रॉब्लेममुळे आता तर लिखाण स्तब्ध आहे. अच्छा. पण आता बघूया एक तो भाग आता उरलाय पण आपण नक्कीच कोणाकडून तरी ते पूर्ण करून घ्याल तुमचे विचार मांडून आणि एक भाग सुदैवाने पूर्ण झालेला आहे तर आम्ही वाट बघतोय कधी एकदा आम्हाला इतकी सुंदर कादंबरी कारण तुम्ही इतकी तुमची ओघवती वाणी असेल तर तुम्ही लिखाणकार केलं तर ते किती सुंदर आणि विस्तृत असेल याची कल्पना प्रेक्षकांना सुद्धा येईल. खूप खूप धन्यवाद. तुम्ही आज आम्हाला खूप वेळ दिलात तुमच्या या व्यस्त वेळापत्रकातून. घरात तुमचा उत्सव आहेत पाहुणे आहेत आणि अशा काळात माझ्यासारख्या एका युट्यूबरला तुम्ही खूप वेळ दिलात आणि तुमची सुंदर उत्सवाची माहिती. 1-2 मिनिटं काय युट्यूबवाला जरी तू असलास तरी तू आमच्या घरचाच होऊन गेलायस. आज एवढा वेळ तू आमच्याकडे थांबलास 5 मिनिटात माझी ओळख होते तर तू आज 2 तास थांबलायस त्यामुळे आमच्या तू घरातलाच आहेस असंच मला वाटतंय. त्या असाच येत जा पुन्हा पुन्हा. नक्की नक्की. इथे आपल्याला झाडू सुद्धा बघायला मिळेल. हो हे लाकडं चिरू लाकडं सगळी आणि हे झाडू जे आहेत हे झाडू सुद्धा आता बनवणारे कोण आपल्याकडे राहिलेले नाही गावामध्ये. आता तुम्ही स्वतः इकडे स्वतः करतो. मुद्दाम शिकून घेतलं काय माहिती का जर आता कोकणात राहायचं म्हटलं तर त्या गोष्टी आपल्याला करता गेल्या पाहिजेत. देश तसा वेश प्रश्नच नाही त्याला इलाजच नाहीये त्याला. नक्कीच. क्या बात आहे. सुंदर वाढवणी इथे आहेत नारळाच्या विरांपासून बनवलेल्या. या आता हे आमच्या मागचं अंगण मग तुळशीचं अंगण जे आपण म्हणतो आता चैत्रगौरीचा महाप्रसाद आता 2 दिवसापूर्वी झाला. महिन्याभरात एकदा आमच्याकडे महाप्रसाद असतो. अच्छा. संपूर्ण देवगड पासून रत्नागिरीपासून सगळी लोक आपल्याकडे इथे महाप्रसाद आले. किती माणसं असतात अंदाजे? अंदाजे साधारणपणे 400-450 माणसांचा अंदाज असतो आमचा. एवढी माणसं? हो. चैत्रात एक दिवस फक्त महाप्रसाद आपला 1 दिवस असतो याच्यामध्ये म्हणजे बरोबर देवीची सेवा म्हणून आपण ते करतो. बरोबर. इथं हारा आहे. हा ह्या गोष्टी आहेत ना आपल्यासाठी अजून सामान्य आहेत. हळूहळू ह्या होत चालले. हे पण मुद्दाम मी शिकून घेतलं आपल्याला सुद्धा करता यावं म्हणून. अच्छा. आणि मुद्दाम मी बनवला एक. होय काय? दाखवतो तुम्हाला. ऐकून
पण ह्या गोष्टी तुम्ही ज्या सांगताय ना यातनं आवड लक्षात येते, कारण ह्या काही गरजेच्या आहेत अशा नाहीयेत, परंतु कुठेतरी आपलं जे जतन राहिलं पाहिजे. पुरातन गोष्टी आपल्या ज्या आहेत त्या टिकवून ठेवणं, संवर्धन करणं, संस्कृती जपणं हेच महत्वाचं आहे. आणि तुम्ही जेवढं प्रमोट करणं हा माझा हेतू आहे. कारण तुम्ही जेवढं- तुमच्यासारख्या लोकांकडून अनेक लोक प्रेरणा घेत असतात. अगदी अगदी तुमच्याकडनं शिकून एखादी व्यक्ती जरी कोकणात परतली तरी आपल्या मी म्हणतो बऱ्याच लोकांना मी आवाहन करतो, आमच्या गावातल्या मुलांना सुद्धा मी आवाहन केलेलं आहे की कोकणामध्ये सुद्धा रोजगार आहे. कसं माहितीये का, शिक्षण झालं ना की एक प्रकारचा एक हे तयार होतो, काय म्हणतो आपण, हे काम कसं करायचं, ते काम कसं करायचं, कमीपणा तयार होतो आपल्या मनामध्ये. मग हे काम आपण करू शकत नाही. पण तसं नसतं. जेवढा पैसा तुम्ही शहरात जाऊन कमावता ना तेवढाच पैसा तुम्ही गावामध्ये कमावता. फक्त शहरासारखी छानचोकी आपल्याला करता येत नाही. कुठेतरी संध्याकाळी फिरायला जाणं, कुठल्या पिक्चरला जाणं, ह्या गोष्टी आपल्याला करता येत नाही. गावामध्ये सोयी लिमिटेड आहेत. पण जे समाधान आहे ना, जे तुमचं आरोग्य जे जपणं हा जो विषय आहे ना, हा तुमच्या गावातच चांगला होऊ शकतो. नक्कीच. आणि जर तुम्ही कोकणात परतलात तरच तुमच्या काहीतरी पुढच्या गोष्टींना मार्ग लागेल. नाहीतर मग काय, स्थलांतर हा पर्याय आहे. मग पिढीजात पुढच्या मग भैया संस्कृती येईल काही दिवसांनी, असं पण होऊ आलेलीच आहे. आता तुमचे जे काही तुमचे परंपरागत व्यवसाय होते, परंपरागत जे तुमचे रोजगार होते, भैयाने घेतले आता असा विषय झालेला आहे. मग त्यांना पण आपण नाव ठेवू शकत नाही. अगदी, हे पण तेवढंच आहे. अगदी. इथे सुंदर अंगण मागच्या बाजूला, आणि खरं सांगायचं तर मगाशी तुम्ही म्हटलं की हा पुढचा भाग आहे आमचा, म्हणजे पूर्व दिशा आमची ही आहे. आता रस्त्यामुळे कदाचित त्यामुळे वावर आमच्या तिकडे असतो सगळा, त्यामुळे आम्ही ती पुढची बाजू आता आम्ही म्हणतो. इथे तुळशी वृंदावन आहे, सारवलेलं सुंदर अंगण आहे. हे सुद्धा एका दगडातलं आहे तुळशी वृंदावन. होय ना, संपूर्णपणे. क्या बात आहे. आणि अशा छोट्या छोट्या गोष्टी इथे आपण बघितल्या तर आपल्याला फ्रेम मध्ये दिसतील की अनेक गोष्टी अशा आहेत ज्याच्यावर आपली अगदी 5-5 मिनिटं सहज प्रत्येक गोष्टीवर जाऊ शकतात. नक्की होईल. इतक्या वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी इथे आहेत आणि वैशिष्ट्यपूर्ण ही माणसं आहेत, आणि यांच्याकडून आज आपल्याला हा परिसर सगळा बघायला मिळतोय. आपलं घर मला वाटतं जवळजवळ सगळं बघून झालेलं आहे. आणि हा पाठीमागचा परिसर सुद्धा आपण एकदा नजर घातली तर एक आपल्याला बघायला मिळतील. खूप मोठी मोठी वृक्ष आहेत इकडे. इथे आता चिकू आहे, फणस आहे, आंब्याची झाडं आहेत, जायफळ आहे. आणि स्वाभाविकपणे इतकी वृक्षवल्ली असल्यामुळे पक्षी सुद्धा या भागात खूप खूप आहेत. मग आम्ही सांगतो काय, म्हणजे मानसिक समाधान जे आहे हे तुम्हाला आणखी कुठे मिळणार नाही. नक्कीच. शहरात राहून पण मिळणार नाही. आणि शहरात गेल्यावर याचं महत्व कळतं. अगदी. आणि मी सुद्धा आता 12 वर्ष बाहेर राहिलो, तेव्हा मला त्याचं महत्व कळलं की आपलं जे आपण जे काय घरी आहे आपलं हे खूप वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि असं कुठे मिळणार नाही. आता सुद्धा सरकारच्या योजना काय काय आल्या आहेत, घरकुलं बांधा, हे करा ते करा. त्याच्यामध्ये काय झालं की जुनी घरं जी आहेत ना ती नामशेष केली. सरकारने उलट याच्यासाठी ऍक्टिव्हिटी केली पाहिजे की त्या लोकांना मोटिवेट करा, संवर्धन कसं करता. अरे पूर्वीचे किल्ले, आता हे किल्ल्यांना जर नवीन बांधले चिरेचे ते चालतील का? ते किल्ले पण त्याला म्हणता येईल, त्याचे किल्ले पण निघून जाईल जे काय आहे ते. उलट आहे ते रिस्टोअर करणं आणि ते वापरणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. घरकुल मंजूर केलेलं आहे, पण ते घरकुल नाहीये. हे घर आपलं जसं कुल आहे ते खरं घरकुल आहे असं मला म्हणायला आवडेल. आणि आज तुमच्या सर्व कुटुंबियांनी, पाहुण्यांनी आणि तुम्ही स्वतः मला जो वेळ दिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद. मनपूर्वक धन्यवाद. पूर्ण घर दाखवलं, खरोखरच मला अतिशय आनंद झाला. आणि आपल्या प्रेक्षकांनी सुद्धा हा व्हिडिओ आत्तापर्यंत कुठेही स्किप न करता पाहिला त्या सर्व प्रेक्षकांचे आभार. आणि असेच व्हिडिओ कोकणातील हटके पाहण्यासाठी आपला हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. मी नेहमीच असे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवत राहीन याची ग्वाही देतो. नमस्कार, धन्यवाद. धन्यवाद.